पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात. उद्या आणि परवा बारामती राहुरीत फडणवीसांच्या जाहीर सभा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर. गांधी मैदानावर शिंदेंची जाहीर सभा. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते धनुष्यबाण घेणार हाती. भाजपने महिला विधेयकाची गोहत्या केली. महिला आरक्षण विधेयकावरून संजय राऊतांचा हल्लाबोल. 2023 साली मंजूर झालेलं विधेयक अंमलात आणलं नसल्याचा आरोप. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात यश. जप्त केलेल्या 5 मोबाईलपैकी 3 मोबाईलमधील डेटा रिकव्हर. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी आयान अहमदच्या कुटुंबियांवर बहिष्कार. मुस्लिम समाजाकडून कुटुंबावर बहिष्कार. घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट. भोंदू खराच्या अडचणीत वाढ. खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. 5व्या गुन्ह्यात सुनावली पोलीस कोठडी. मोबाईलमधून भोंदू कराचे डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता. डिलीट केलेला मोबाईल डेटा रिकव्हर करण्यात यश. मोबाईलमधील चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर रिकव्हर. साताऱ्याच्या पाटण शहरामध्ये पाण्याची टंचाई. पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांची टँकर मागे धावाधाव. प्रशासनाच्या दुर्लक्षानं नागरिकांचे हाल. राज्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा. वाशिममध्ये उष्माघातामुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू. अनेक जिल्ह्यात पारा 40 पार. आणि कर्नाटकमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. बंगळुरूच्या हेसरघट्टा भागामध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक. शास्त्रीय पद्धतीनं कोंबड्यांची विल्हेवाट. पक्ष्यांची विल्हेवाट लावणारे 10 कर्मचारी विलगीकरणामध्ये.